There's so many ways to be happy. You can do whatever you like. You don't have to be ready. You just gotta trust the right. Don't have to be scary. You just gotta fall. हाय हॅलो नमस्कार, मी शुभंगिका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। 9:10 होत आहेत आणि आज 10 तारीख आहे। आज आमचा सगळ्यात आवडता पेपर आहे आणि 9:10 झाले तरी आम्ही आजही अजून घरातच आहोत। आज तर लिटरली निघायला बहुतेक 9:30 करणार आहे प्रीतिश। आणि इतका छान अभ्यास झालाय की अभ्यास करून गेम खेळून सुद्धा झालाय। आता गेम कशासाठी तर मी म्हटलं गेम नको खेळू, तू चेस खेळ, तर नाही म्हणे गेम मध्ये अजून जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं आणि रिलॅक्स करायला मी गेम खेळतो। आता काय बोलायचं, तर रिझल्ट आल्यावर बघूया की काय काय असणार आहे उजेड। पण मॅथ्सला आउट पाडण्याचं आमचं टार्गेट आहे, कारण त्याचा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट आहे हा। तर चला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून उरलेल्या सगळ्या पेपरसाठी बेस्ट विशेष। आणि आता आमचा एक पेपर उरलाय आयटीचा, जो 18 मार्चला असणार आहे। त्यानंतर आमची 10वी संपणार। पण खरं तर प्रीतिश त्याची 10वी आजच संपवतोय। आजचा पेपर झाला की त्यानं मला सांगितलंय की मम्मी मी आता आयटीचा लगेच करणार नाहीये, मी जेई प्रिपरेशन लगेच सुरू करणार आहे। त्यामध्ये निम्म प्रिपरेशन असतं, निम्मा गेम असतो। मी होणार आहे स्ट्रिक्ट आता। चल रे, 9:21 आहेत। कविताचं पण झालंय आता, चल। 21 मिनिटं झाले हो। प्रीतिश भाऊ केस बघू, कापले होते ना रे परवा, मग लगेच इतके कसे वाढले? फुलव जरा, पिंजरा कर त्याचा। जाता जाता एखादी चिमणी पण बसवून त्यात घेऊन जाऊ। अबे ओय, आता काय किचन मध्ये अभ्यास चाललाय का? चल ना, कवटा आवरतोस। जे काही तू कष्ट घेतलायस, अभ्यास केलायस, त्याला यश मिळू दे। 1:30ला पेपर सुटतो बघा, आता 5 मिनिटं बाकी आहेत। पण ना मुलांना बाहेर यायला खूपच वेळ लागतो, म्हणून मग मी आत्ता निघाली आहे। ही काल सुकायला घातलेली कपडे आहेत, आजची अजून बाहेरच आहेत। आता दोन्ही एकत्रच घड्या घालावे म्हटलं आणि चला आता निघतीये मी। खरं तर खूप भूक लागली आहे, पण ना लेकराला सोडून जेवायची इच्छा नाही होत। एक संत्रा खाऊन घेतला, आता आल्यानंतर दोघं मिळून छान जेवणार। पेपर कसा गेलाय फार उत्सुकता आहे, चला निघूया। पेपरवरून घरी परत जाता जाता खूप भूक लागली होती। प्रीतिशला म्हटलं चल रस प्यायचा का, तर तोही बोलला हो जाऊया चल मम्मा। तर इथे थांबलो आम्ही कॉर्नरला, मस्त रस पिला आणि आलो। आल्यानंतर पुन्हा बाकीची घरची कामं आणि आता डायरेक्ट रात्रीच्या जवळपास 6:45 होत आहेत आय थिंक, त्यावेळेला मी व्लॉगला सुरुवात करते। आजचा पेपर कसा गेला आम्हाला, तर एकदम छान गेला। एका MCQ बाबतीत मात्र कन्फ्युजन होतं आणि त्याला असं वाटत होतं की जे आन्सर लिहायला हवं होतं तेच बरोबर होतं, पण त्यानं दुसरं लिहिलं। तर काही हरकत नाही, इथे आम्ही नेहमीप्रमाणे पेपर झाल्यानंतर आमचं डिस्कशन असतं तिघांचं, तर तेच करत बसलोय। त्याला ना खरंच मनापासून आऊट आणायचे होते आणि त्याने जे काही एफर्ट्स घेतले होते ते मी पाहिले होते, तर मलाही थोडंसं वाईट वाटलं। पण मी त्याला तेच समजावून सांगितलं आणि आहोही तेच करतायत की असू दे, तू तुझं 100% दिलंय, आता नको लक्ष देऊ। त्याचा जीव ना त्या एका MCQ मध्ये अडकला आहे की नाही मम्मा त्याच्यामुळे मला ना 100/100 नाही मिळणार। पण म्हटलं ठीक आहे रे, होत राहतं असं, हेच आहे इथून पुढच्या आयुष्यामध्ये असे छोटे मोठे अनएक्सपेक्टेड गोष्टी येणार आहेत आणि त्याच कशा फेस करायचं हेच या साऱ्या एक्झाम शिकवत असतात। तुमची ही पहिली पायरी आहे। खूप छान पद्धतीनं आम्ही दोघांनी त्याला समजावून सांगितलं, तर तोही पुन्हा ॲग्री झाला की काय होतं, त्याला ना फाउंडेशनचा कोर्स लावला। तर जेईची प्रिपरेशन करताना ना खूप क्रिटिकल थिंकिंग असतं त्याचं। साधे प्रश्न असतात ना, अशा वेळेला पण तो ना खूप वाकड्यात, खूप आतमध्ये, खूप डीपमध्ये जाऊन विचार करत राहतो। तर तसंच होतं, म्हणूनच त्याला वाईट वाटत होतं की साधा प्रश्न होता, ॲन्सर येत होतं तरीसुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि ॲन्सर चुकलं। ऑफिसमधून येता येताच आहो अशा पालेभाज्या घेऊन येत असतात। पालेभाज्या एकदमच आठवड्याभराच्या आणून नाही ठेवत मी, अगदी 2-3 दिवस पुरतील इतक्याच आणि पुन्हा ताज्या। पण ना उन्हाळ्यामुळे आहोंना खूप अशी सुकलेली भाजी दिली आहे। तर मी तेच म्हणत होते आहोंना की का तुम्ही बघून नाही आणली, तर तेही मला मदत करायला आलेत। म्हणे ठीक आहे चल मीही मदत करायला येतो। आणि चला यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी जे काही आहाबाहाचं सोल्युशन यूज करते, AHA BHAचं पिलिंग सोल्युशन आहे ते, तर त्याच्याबद्दल मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं।
गेल्या 1 महिन्यापासून मी हे यूज करते. आजची माझी ही 4थी वेळ आहे जेव्हा मी हे लावते. आठवड्यातून फक्त एकदा लावते. आणि हो, सुरुवातीला 2 वेळा जेव्हा मी हे अप्लाय केलं ना, तेव्हा अगदी 8च मिनिटं हे मी ठेवलं. लिटरली 10 मिनिटापेक्षा जास्त हे ठेवायचं नसतं असं ना त्याच्यावरती सुद्धा इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत. हे पीलिंग सोल्युशन अप्लाय कसं करायचं, तर सगळ्यात अगोदर मी सेबामेडचा फेसवॉश जो मला डॉक्टरांनी लिहून दिला आहे त्याने ना चेहरा असा स्वच्छ धुवून घेतला. तर हे बघा किती पिंपल्स आहेत तेही मी तुम्हाला दाखवते आहे, म्हणजे सध्या काय कंडिशन आहे माझ्या स्किनची. आणि त्यानंतर चेहरा अगदी कोरडा करून घ्यायचा आहे, जराही ओला राहता कामा नये ही काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे सोल्युशन यूज करायचं आहे. आता बघूया की हे सोल्युशन एक्झॅक्टली काय काय आपल्याला मदत करतं. माझी स्किन जेव्हापासून ॲक्ने प्रोन झाली आहे ना, तेव्हापासून मी या ऑर्डिनरीच्या पीलिंग सोल्युशनचा विचार करत होते, पण वापरायचं धाडस होत नव्हतं. मग मी स्किन स्पेशालिस्ट म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेले होते ट्रीटमेंटसाठी आणि ते मी व्लॉगमधून शेअरही केलं होतं. तर तिथे मला त्यांनी ना पीलिंग सोल्युशनच वापरलं होतं, जे 10 मिनटं ठेवलं होतं आणि नंतर धुवायला लावलं होतं. पण मला असं वाटतं पर्सेंटेजमध्ये कमी जास्तीचा फरक असू शकतो. आता हे जे मी ऑर्डिनरीचं AHA BHA सोल्युशन यूज करते त्यामध्ये AHA 30% BHA 2% आहे. आणि हे पीलिंग सोल्युशन खरं सांगते मी त्वचेसाठी माझ्या खूपच फायदेशीर ठरत आहे. आता फक्त 1च महिना झाला की हे मी यूज करते आणि आठवड्यातून फक्त एकदा वापरते. मिनटं पण मी कमी केली आहेत, 10च्या ऐवजी 8 मिनिटं ठेवते. आज मात्र मी ठरवलं की 10 मिनिटं हे मी ठेवणार आहे, कारण मला कळालं आहे की माझ्या स्किनसाठी हे सूट होतं आहे. आणि सुरुवातीला 2 वेळा जेव्हा मी अप्लाय केलं ना तेव्हा थोडंसं ना चुनचुन व्हायची, पण तीही आता बंद झाली आहे. त्यामुळं आज मी बिनधास्त अगदी व्यवस्थित छानच्या क्वांटिटीमध्ये हे मी लावणार आणि 10 मिनिटं ठेवणार. पहिल्यांदा जेव्हा मी 3 वेळा हे लावलं ना तेव्हा मी हे लावण्याचं प्रमाण म्हणजे खूप कमी प्रमाणात हे मी घेतलं होतं. आज अगदी प्रॉपर त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं 4 थेंब मी हे घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं लावते. तर इतक्याच वापरामध्ये काय मला डिफरन्स जाणवला आहे, तर स्किन माझी स्मूथ अशी झालेली आहे, एक्सफोलिएट होतीये हे जाणवतंय मला. मला काय व्हायचं की ॲक्ने येतात, बरे होतात आणि बरे झाल्यानंतर ते ना स्किनमध्ये तसेच राहतात, खड्डा वगैरे नाही पडत. पण डर्मॅटॉलॉजिस्ट बोलले होते की जर का हे असेच खूप दिवस स्किनमध्ये राहिले ना तर तिथे खड्डा पडू शकतो. तर जे ॲक्ने हाताला जाणवतात बरे झाल्यानंतरही तसेच राहिलेले असतात, तर ते निघून जाण्यासाठी त्यांचं स्वेलिंग कमी करण्यासाठी हे पीलिंग सोल्युशन खूप छान मदत करतंय आणि ते डे बाय डे मला जाणवत आहे. आता 1 महिन्यात याच्यापेक्षा जास्ती डिफरन्स तर अजून मला जाणवलेला नाही, पण हे मी कंटिन्यू ठेवते. त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये एकदा मी याचा रिव्ह्यू माझ्या व्लॉगमधून नक्की शेअर करेन, म्हणजे ज्यांना कोणाला ॲक्नेसाठी हे वापरायचं असेल ना तर त्यांना नक्कीच माझ्या या रिव्ह्यूचा फायदा होऊ शकतो. खरं तर त्वचेची चमक वाढवतं हे सिरम. आणि हो, मलाही जाणवलं की थोडीफार माझी स्किन ग्लो करायला लागली आहे. आता ॲक्नेच्या डागांबद्दल, मार्क्सबद्दल जर का बोलायचं असेल तर ते तर वेळेप्रमाणे आपली स्किन स्वतः बरंही करत असते. पण या पीलिंग सोल्युशनमुळं आणि डॉक्टरांनी जे काही मेडिसिन्स दिलेत त्याच्यामुळं कदाचित हे फास्ट फेड होत आहेत हेही मला जाणवतंय. त्वचेचा पोत सुधारून अगदी त्वचा मऊ आणि गुळगुळीत मात्र नक्कीच करते बरं का हे सोल्युशन. बघू शकता की मी चेहरा आता स्वच्छ धुतला पुन्हा एकदा. अगदी आज 10 मिनिटं ठेवलं होतं. आहोंना सांगितलं होतं मी टायमर लावायला, तर त्यांनी अगोदरच मला सांगितलं की चल टाईम होत आलं आहे तुझं. आणि मी धुवून घेतला चेहरा, तर खूप सॉफ्ट अशी वाटते स्किन यानंतर. हां, आता मात्र काय करायचं आहे, इथून पुढची काळजी काय, तर झोपताना मॉइश्चरायझर लावायचं आहे. सेटाफिलचं मी मॉइश्चरायझर यूज करते, तेच फक्त अप्लाय करायचं. बाकी कोणताही ॲक्टिव्ह सिरम, ॲक्टिव्ह क्रीम वापरायची नाही. आणि उद्यापासून उन्हामध्ये अजिबात जायचं नाही. आणि कंपल्सरी घरी जरी तुम्ही राहत असाल तरीसुद्धा दिवसातून 2 ते 3 वेळेला सनस्क्रीन पुन्हा अप्लाय करायचा आहे. कारण सनस्क्रीनचा इफेक्टसुद्धा एकदा लावला तर तो दिवसभर नाही टिकत. 3-4 तासांनी पुन्हा चेहरा वॉश करून सनस्क्रीन अप्लाय करायचा आहे. तर तीच काळजी मी घेते आणि म्हणूनच मी काय करते, सॅटर्डे संडे हमखास आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं, म्हणून मग रविवारी रात्री झोपायच्या अगोदर हे मी सोल्युशन यूज करते. हा दिवस मी निवडलाय. आणि सगळ्यात शेवटी माझ्या पिगमेंटेड लिप्ससाठी मी हा लिप बाम यूज करते, जो आहे मेलॅल्युमिन लिप लाईटनर आहे. हा लायटन्स अँड इव्हन्स द लिप टोन असं त्यावरती लिहिलेलं आहे. आणि मला थोडा फरकही जाणवायला चालू झालेला आहे. जर का हा ऑनलाईन अवेलेबल असेल तर मी नक्कीच टॅग करते, घेऊ शकता तुम्ही. फक्त रात्री झोपताना हा मी लावते. चला, यानंतर माझी काही शॉपिंग तुम्हाला दाखवायची आहे. इंस्टाग्रामवरती आयुरा क्रिएशन, आयुरा ब्लाउजेस
असं एक पेज आहे. त्या पेजला मी बऱ्याच दिवसापासून फॉलो करते आहे आणि त्यांचे ब्लाऊज बघत आली आहे आणि मला वाटत होतं की यावरून एखादा ऑर्डर करावा. मग मी त्यांच्या प्रॉपर वेबसाईटवरती गेले. त्यांची वेबसाईट ही आहे आणि ही वेबसाईटवरूनच मी केलेली शॉपिंग आहे. मला ना खूप दिवसापासून माझ्याकडे एक ब्लॅक साडी आहे, त्याच्यावरती घालायला एक रेड ब्लाऊज हवा होता. आहे ॲक्च्युली माझ्याकडे, पण तो ना स्टिच करताना खूप खराब पद्धतीने शिवला होता आणि पॅडेडही नव्हता तो, त्यामुळं तो मी घालतच नाही. जे ब्लाऊज आपल्याला ना खूप कसे तरी फिटिंगमध्ये बसतात ना, म्हणजे चित्रविचित्र पद्धतीने इकडून तिकडून सरकत असतात, ते ब्लाऊज घालायची इच्छा नाही होत आणि मग ती साडीही तशीच राहून जाते. तर त्याच्यासाठी मी रेड ब्लाऊज, आणि रेड ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवरती होईल हे मला माहिती आहे, आणि एक पिंक ब्लाऊज आणि हा एक व्हाईट ब्लाऊज, असे मी 3 घेतले. एकच घ्यायला म्हणून मी त्या वेबसाईटवरती गेले होते, पण मी 3 ब्लाऊज घेतले. का तर ना ऑफर होती त्यांच्याकडे. जर का तुम्ही 2 ब्लाऊज खरेदी केले ना तर 1 ब्लाऊज फ्रीमध्ये मिळत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना कोणाला स्लीव्ज हवे असतील तर तेही याला अटॅच आहेत. अगदी 3ही ब्लाऊजला आतमध्ये असा हा कपडा अटॅच करून स्लीवचा त्यांनी दिलेला आहे. आता मला ना हे मी ट्राय नाही केलेले, पण मला असं वाटतं की हे थोडेफार अल्टर करून घ्यावे लागतील, पण तरीसुद्धा काही हरकत नाही. पुला बाजारमधून असाच एक ब्लॅक कलरचा मी स्लीवलेस ब्लाऊज घेतला होता, ज्याच्यासोबत स्लीवसुद्धा मला मिळालेल्या नाहीत आणि तो एकच ब्लाऊज 900 रुपीजला मला मिळाला होता. तर आज मला 1697, म्हणजे जर का तुम्ही प्रिपेड केलं तर अजून 100 रुपीज त्यामधले कमी होणार असं. तर 1697मध्ये मला 3 ब्लाऊज मिळाले, तर मला ही डील छान वाटली. तुम्हाला कशी वाटते? आणि हे बघा, हा जो ब्लाऊज मी दाखवते ना व्हाईट कलरचा, याचा कपडा थोडासा वेगळा आहे. अगदी चांगला आहे कपडा, 3ही ब्लाऊजचा कपडा चांगला आहे, पण याचा ना व्हाईटचा थोडा वेगळा आहे आणि शिलाईसुद्धा वेगळी आहे. स्टाईल तुम्ही बघू शकता. तर हा 899चा आहे आणि बाकीचे 2 799. तर मला ना अगदीच ही डील छान वाटली, म्हणून मग मी हे तिन्हीच्या तिन्ही घेऊन टाकले. तुम्हाला कसे वाटतायत नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.